मंडळी अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकत असलेला तरुण मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर यांनी शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली. तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले तेव्हा अनेकांनी त्याला काम मिळत नसल्याने नैराश्याच्या भरात त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. पण म्हणजे आता वेगळीच एक माहिती समोर येते. त्यानुसार अभिनेता तुषार घाडीगावकर याच्याकडे कामाची कोणतीही कमतरता नव्हती. तो सध्या सन मराठी चॅनलवरील सखा माझा पांडुरंग या मालिकेत काम करत होता. तसंच त्याच्या आणखी एका चित्रपटाचं शूटिंग देखील सुरू होतं. त्यामुळे आता त्याच्या आत्महत्येचं कारण हे व्यावसायिक नसून कौटुंबिक वाद असल्याची माहिती मिळते. अभिनेता तुषार घाडीगावकर याचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेलं होतं. तो भांडूपच्या हनुमान नगर येथे वास्तव्यास होता. त्याने रुपारेल महाविद्यालयातून एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये लहान सहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे अभिनेता तुषार घाडीगावकर याला बऱ्यापैकी काम मिळत होते. परंतु काही कौटुंबिक वादामुळे तो तणावात होता. काही वर्षांपूर्वी तो भांडूप सोडून पश्चिम उपनगरातील राम मंदिर येथे भाड्याच्या घरात राहायला आला. तो त्याच्या पत्नीसोबत येथे राहत होता. तर तुषारचे आई वडील हे भांडूपलाच राहत होते. तुषार घाडीगावकर याची पत्नी शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. त्यावेळी त्याने दुपारच्या सुमारास पंख्याला लटकून गळफास घेतल्याचा अंदाज आहे. तुषारची पत्नी संध्याकाळी घरी आली तेव्हा तिला त्याचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला आणि हा सगळा प्रकार समोर आलाय. पण आता तुषार घाडीगावकर यांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीत. आता पोलीस तपासातून हे सर्व कारणे समोर येतील. अभिनेता तुषार घाडीगावकर याला भावपूर्ण श्रद्धांजली.